आदिवासी समाज आजही 50 वर्ष साक्षरतेत मागे, ह्याचं त्यांना काहीही घेण्यात देण्यात नाही. पण एखाद्या आश्रम शाळेत जर एखाद्या मुलीवरती किंवा इतर संदर्भात जर काही अशी घटना घडली तर लगेच एक पॅकेट मागायला अनेक असे उदाहरण आम्ही आता त्याच व्यवस्थित त्याच्यामुळे आम्हाला माहिती. बरं, आता लक्षात घेऊयात की तुमच्या लक्षात आलं असेल की लैंगिक अत्याचार हे कशा स्वरूपाचे असतात. बऱ्याचदा सरांनी गुटेज बॅटेज म्हटलं, मी पुढे बोलत असताना ते सांगेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं या 3 कार्यक्रमांमधलं उद्याचं जे सत्राचे शालेय समुपदेशनाचं आहे त्याच्यामध्ये अनेक असे कायदे आहेत, त्याच्यामध्ये अनेक अशा संस्काराच्या गोष्टी आहेत ज्यातनं आम्ही घडलो. तो सायकोलॉजिकली रिपोर्ट आहे आणि त्यानुसार आम्ही आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये असणारा न्यूनगंड असेल किंवा इतर त्यांच्या वागणुकी असतील तिथे तरी पोरं जराशी व्यवस्थित आहेत म्हणा. काही आश्रमशाळांमध्ये पोरांचे पॅन्ट जे आहेत ना ते असे इथे येतात, केस जे आहेत ते इतके भयानक असतात की त्यांना बघून आम्हाला असं वाटतं की या शाळेचा विद्यार्थी नाही. इथून सुरुवात होते व्यवस्थेत. गेल्या या महिन्याभरात या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं एक भाषण फार प्रसिद्ध झालंय. त्यांचं असं म्हणणं आहे की गडचिरोली जिल्हा, लक्षात घ्या, गडचिरोली जिल्हा हा इथून येत्या काही काळानंतर या भारताचं केंद्रबिंदू असणार आहे. मी ही राजकारणाची भाषा बोलत नाही, मी त्या व्यक्तीला ही जाणीव करून देतोय की जर या जिल्ह्याला तुम्ही केंद्रबिंदू बनवणार असाल तर या जिल्ह्याचा भार ज्यांच्या खांद्यावरती असणार आहे त्यांना पहिले साक्षर बनवायला तुम्ही ती व्यवस्था तशी उभी करा. जर ती व्यवस्था तशी उभी नसेल तर आज मुलांना 12वीच्या परीक्षेची काळजी नसते पण मास्तर रात्रभर झोपत नाही, ही परिस्थिती आश्रम शाळांमध्ये आहे. लक्षात घ्या. तुमच्या कदाचित ते डोक्यात जाणार नाही पण यांना माहिती आहे की कशी जागरण करावी लागतं आणि कशी कशी ती सगळी व्यवस्था करावी लागते. आणि मग मला असं वाटतं की आपण आजही मागे का आहोत, कारण आपल्याला शिक्षणाप्रती ते प्रेमच नाही. तुकडोजी महाराजांसारख्या संत या गांधीजीच्या माध्यमातून जीवन शिक्षण नावाचा अध्याय समाजापुढे आणतो, ज्याचं शिक्षण 4थ्या वर्गापर्यंत होतं. आणि तो म्हणतो की या कोवळ्या कळ्यान माझी लपले ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी, विकसिता प्रकृतीला समाजी शेकडो महापुरुष. सांगितलं ना तुम्हाला, नाही माहिती तुमच्यातला कोण उद्याचा PS आहे, कोण अधीक्षिका मॅडम आहे, कोण इथे बसणारी शिक्षिका आहे किंवा कोण तुमच्यातला माझ्यासारखा एखादा चांगला संभाषण करू शकणारा वक्ता किंवा याच जिल्ह्याचा तुमच्यातला अजिबात माहिती नाही. पण त्याच्यासाठी पण महाराज वेगळं काहीतरी सांगतात की मग विद्यांगी भावा विनय, विद्यार्थी स्वतंत्र निर्भय, शिक्षणानेची वाढावा निश्चय जीवन जय करा. आलं लक्षात? तोंडात खरं ठेवल्याने जय होतो का? या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना हा पैलू असतो माणसाला समोर घेऊन जायचं. उद्याचं सत्र खास त्याच्यासाठी प्रभावी आहे. तर आपण या महत्वाच्या कायद्याकडे जाऊया की जो 2013 मध्ये आला. याची जी पार्श्वभूमी आहे ती होते 1992 पासून सुरू, जी सप्टेंबर महिन्यात होते. तुमच्या कदाचित हे ऐकत असताना कदाचित अंगावरती काटे येईल पण ही व्यवस्था आजही तशीच आहे. आणि ही व्यवस्था काही वेळेला तशी होती. मला व्यवस्था म्हणजे प्रशासन नाही तर व्यवस्था म्हणजे आपल्या मनात असणारा अंधश्रद्धेचा एक जो फार मनात रुजलेला विषय आहे तो. 1992 मध्ये राजस्थान सारखं एक राज्य, ज्याला आपण साधारण बऱ्याच जणांनी ते ऐकलं असेल की भारतात किती राज्य आहेत, जसं महाराष्ट्र आहे तसं राजस्थान नावाचं सुद्धा एक राज्य आहे. जसं राजस्थानमध्ये आता पेरीवली नावाचं गाव आहे तसंच राजस्थानमध्ये एक छोटंसं भाटेरी नावाचं गाव आहे. त्या गावात विशाखा नावाच्या एका संस्थेत भोवी देवी नावाची एक सामाजिक कार्यकर्ता काम करायची. तिच्याकडे काय काम होतं, संस्था काय काम करायची, तर संस्था त्यावेळेला स्त्री भ्रूण हत्या असेल, महिलांच्या लैंगिक शोषणासंदर्भात गोष्टी असतील, बालविवाह असेल, मानव तस्करी असेल. पूर्वीच्या काळात कदाचित तुम्ही कधी वाचलं असेल न्यूजपेपरमध्ये, पूर्वीच्या काळात एक जाती व्यवस्था नावाचा एक फार मोठा प्रकार होता ज्याच्यात उच्चवर्णीय आणि दलित किंवा मागासवर्गीय असा प्रकार होता. कदाचित आपण यांना शिकवत असाल तर त्यांना माहिती असेल. तर त्या काळात हा प्रकार फार मोठा चालायचा. महाराष्ट्रात जसे मराठा किंवा इतर समाजाची लोक आहेत तशीच तिथे राजस्थानमध्ये गुर्जर समाजाची काही अशी लोक आहेत की ज्यांना खालच्या लोकांचं पाणीही चालत नव्हतं. खालच्या लोकांनी त्यांच्या आजूबाजूला वावरलेले त्यांना सहन होत नव्हतं. आणि मग जर खालच्या लोकांनी जर त्यांच्या विरोधात काही केलं असेल तर ती लोक त्यांना कुठलाही शब्द देऊन सोडायचे नाही तर त्यांना सरळ जीवाने मारायचे. अशी एक घटना 1992 मध्ये 22 सप्टेंबरला भाटेरी या गावात घडते. रामकुमार नाव लक्षात द्या, रामकुमार गुर्जर नावाच्या एका पुरुषाची 9 महिन्याचं बाळ असतं. त्या 9 महिन्याच्या बाळाचा विवाह तो एका 32 वर्षाच्या पुरुषाशी ठरवतो. आता ही घटना महिला आणि बाल कल्याण विभागाच्या या मार्गदर्शक पुस्तिकेत आहे. म्हणजे मी या कायद्याच्या आधाराने तुम्हाला इतक्या विश्वासाने सांगतो की 9 महिन्याच्या मुलीला मला वाटतं की अन्नप्राशनही कदाचित व्हायचं असतं, तिला अन्नाचा तिला त्याची ते माहिती नसतं की याला काय म्हणतात जे आपण खातो. अशा 9 महिन्याच्या मुलीचा विवाह जोडणं ते त्यावेळेला किती खराब मानसिकता असेल तुम्ही विचार करा. याच्यामध्ये कारण काय असतात तर तुम्हाला कदाचित माहिती आहे. बऱ्याचदा मला तर शब्द नाही माहिती पण एखाद्या मुलाचं जर लग्न जुळत नसेल किंवा काहीतरी बाधा असतील तर अशा वेळेला काहीतरी आपण प्रक्रिया करतो. म्हणजे एखाद्या झाडाशी लग्न लावून देणं असेल किंवा प्रत्येक
समाजात काहीतरी अशा गोष्टी आहेत त्या संदर्भात त्या गोष्टी तिथे लागू होतात. रामकुमार गुजरने 32 वर्षाच्या मुलाचं, त्यावेळेला 32 वर्षाच्या पुरुषाचं लग्न होत नव्हतं म्हणून मग कुठल्या तरी भटजीनी त्याला किंवा जे कुठलं तरी ते ब्राह्मण असतात त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एखाद्या नवजात बालकाशी या मुलाचं लग्न लावून द्या आणि त्या नवजात बालकाशी लग्न झाल्यानंतर या पुरुषाचा विवाह होईल असं सांगितल्यानंतर त्या 32 वर्षाच्या व्यक्तीने रामकुमार गुजरला साधारण काहीतरी 32,000 रुपये रकमेत त्या मुलीचा विवाह स्वतःशी ठरवला. 22 सप्टेंबरला ज्या वेळेला ही बातमी विशाखा समितीच्या कार्यालयापर्यंत जाते त्यावेळेला ती समाजसेविका जी गौरीदेवी सांगितली, जसं आता आपल्या आजूबाजूला आशा वर्कर्स असतात तर बऱ्याचदा महिलांच्या मासिक पाळीच्या सॉरी गर्भ त्याला म्हणतो ना की 9 महिन्यांच्या आतमधल्या अनेक विजिटा त्या करत असतात. म्हणजे त्यांना त्या गोष्टींचं बंधन म्हणून दिलेलं असतं की तुम्हाला ती काळजी घ्या, ते त्या पुढच्या काळात घ्यायची आहे. विशाखा समितीची तीच महिला या सगळ्या संदर्भात त्या आजूबाजूच्या गावांमध्ये काम करायची. तिला जशी बातमी मिळते की तिच्या काही समवयस्कांसोबत आणि तिच्या पतीसोबत ती त्या ठिकाणी जाते आणि ती तो लग्न सोहळा किंवा तो लग्न जो प्रकार आहे तो थांबवण्यास ती त्यावेळेला काय होते ती लग्न थांबवण्यात ती काय होते लग्न थांबवण्यात ती काय होते ती लग्न थांबवते. त्याला काय म्हणतो आपण, काय होते ती लग्न थांबवायला यशस्वी होईल ना. एवढं सोपं जात का तुम्ही की लग्न थांबवायला ती त्या दिवशी यशस्वी होते पण तिला नाही माहिती की इथून दुसरा दिवस माझ्यासाठी किती काळा असणार आहे. त्या रामकुमार गुजरला जो घडलेला प्रकार आहे तो वाईट वाटतो कारण त्यावेळेला अनेक लोक त्या महिलेसोबत असतात त्याच्यामुळे तो त्यावेळेला प्रतिकार करू शकत नाही. दुसऱ्या दिवशी गौरीदेवी जेव्हा तिच्या नवऱ्यासोबत शेतात काम करत असते त्यावेळेला तो रामकुमार गुजर आणि त्याच्यासोबत परत 4 मित्रांना घेऊन तो शेतात जातो. गौरीदेवीच्या नवऱ्याचे हात बांधतो आणि गौरीदेवी सोबत त्या 30 मिनिटांच्या वेळेत 5 जण पाशवी बलात्कार करतात. ही घटना 1992च्या 22 सप्टेंबरला या देशात घडते. आता इथे सगळ्यात वाईट काय होतं तर ती घटना घडल्यानंतर जे पोलीस प्रशासन असेल किंवा जी वैद्यकीय व्यवस्था असेल या व्यवस्थेकडनं तिला न्याय मिळायला पाहिजे होती ही अपेक्षा या देशातल्या नागरिकांकडून होते पण ती व्यवस्था त्यावेळेला तो न्याय मिळवून देऊ शकत नाही. का? कारण त्यावेळेला जाती व्यवस्था ही इतकी मोठ्या प्रमाणात प्रभावी होती किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये रुजली होती की आजही गौरीदेवीला या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाने न्याय मिळवून दिला नाही. 2025 मध्ये बोलत असताना सुद्धा म्हणजे विचार करा की त्यावेळेला त्या स्त्रीला जे सहन करावं लागलं. मग त्याच्यानंतर 1992 ते 1998 पर्यंत गौरीदेवी, आता इथे सगळ्यात महत्वाचं काय तर गौरीदेवी सोबत जी घटना घडली मी तुम्हाला सांगतोय ना ही एखादी लेखकाने किंवा साहित्यकाने लिहिलेली कथा नाहीये बरं. ही या देशात घडलेली 1992ची एक सत्य घटना आहे. लक्षात घ्या. 9 महिन्याच्या मुलीला त्याच्यामध्ये लग्नासाठी पुढाकार घ्यायला लावलं तर त्या 9 महिन्याच्या मुलीचा विवाह सोडण्यात गेला म्हणून हे सगळं प्रकरण घडलं आणि त्या काळात हे सगळं झालं. आता सगळ्यात महत्वाचं मी जिथे तुम्हाला घेऊन आलो गौरीदेवीला बऱ्याच वेळ मला माहिती आहे आता मेडिकल फील्डच्या इथे एक मॅडम आहे. जर एखाद्या स्त्रीसोबत जर अमानुष घातक हमला झाला असेल म्हणजे आपण बलात्काराचा प्रकार म्हणतो तर 52 तासाच्या आतमध्ये वैद्यकीय चाचणी होणं गरजेची असते. जर ती 52 तासाच्या नंतर होत असेल तर त्याच्यामध्ये कुठलाही रिपोर्ट हा हे सिद्ध करू शकत नाही की त्या महिलेसोबत घातक हमला झाला. कल्पना असेल. मग त्यावेळेला काय होतं तर रामकुमार गुजर असतील किंवा त्या समाजाचे काही लोक असे असतील त्यांना त्या गोष्टीची भीती वाटली की एका दलित समाजाची महिला जर आपल्यावरती विरोध करते किंवा आपल्याला दाबायचा प्रयत्न करत असेल तर त्या समाजाची एकी झाली आणि त्यांनी असं लक्षात आणून दिलं की त्यांनी मेडिकलचे जे अधिकारी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील यांना दबाव आणलं आणि पोलिसांनी त्या महिलेची तोपर्यंत तक्रार घेतली जोपर्यंत त्या महिलेची याचिका विशाखा समितीने सुप्रीम कोर्टात नेली. 52 तास झाल्यानंतरही त्या महिलेची वैद्यकीय चाचणी झाली नाही. त्याच्यामुळे राजस्थानच्या हायकोर्टने त्याच्यामध्ये असा निकाल दिला की ज्या गुर्जर समाजावरती ही महिला आरोप करते आहे त्या लोकांचं असं म्हणणं आहे की आम्ही खालच्या समाजाच्या लोकांचा स्पर्शही जो आहे तो आम्हाला लागू देत नाही तर आम्ही त्यांच्यावरती बलात्कार करावा किंवा बलात्कार करेल हा प्रश्नच उद्भवत नाही. एवढ्या एका आधारावरती 1992 मध्ये ती याचिका खारिज होते आणि गौरीदेवी किंवा ती संबंधित लोक आहेत ती निर्दोष आहेत. गौरीदेवी नाही करत, ज्या लोकांनी ते खरंच केलं ती लोक निर्दोष आहेत अशी याचिका 1992 ला राजस्थानचं हायकोर्ट जे आहे ते दिलं. मग त्याच्या आधारावरती परत एक क्रांती या देशात होते आणि गौरीदेवी सोबत जी सामाजिक संस्था आहे ती संस्था सुप्रीम कोर्टात 1992 मध्ये त्याच वर्षात एक याचिका दाखल करते. त्या याचिकेमध्ये तिच्यासोबत
हा त्याच्यामध्ये नमूद असते आणि त्यानंतर माननीय सुप्रीम कोर्टाला खरंच त्याच्यामध्ये असं वाटतं की कामाच्या ठिकाणी जर महिला काम करत असतील तर त्यांना लैंगिक छळ असतील, सुरक्षित वातावरण असेल किंवा इतर अनुषंगिक काही गोष्टी असतील त्या सगळ्या अधिकारांनी मिळाल्या पाहिजे म्हणून 1997 मध्ये सुप्रीम कोर्ट विशाखा मार्गदर्शक तत्व असं एक मार्गदर्शक तत्व जारी करतं, म्हणजे नियमावली जारी करतं आणि त्याच्यानंतर मग 1998 मध्ये संपूर्ण देशात त्या लागू होण्याच्या बाबतीतल्या अधिसूचना निघतात आणि मग अनेक शाळांमध्ये तशा समित्या स्थापन होतात. मग त्या समितीला त्या प्रमाणात अधिकार होते का? तर अजिबात नाही. ती समिती फक्त सुरक्षा देणं आणि त्या संदर्भात किरकोळ गोष्टींमध्ये मध्यस्थी करणं इतकंच होतं. पण त्याच्यानंतर 1997 ला जेव्हा ती विशाखा समिती आली त्यापासून ते 2012 पर्यंत अशा अनेक घटना घडल्या की महिलांना कामाच्या ठिकाणी अनेक अत्याचारांना सामोरे जावं लागलं. एक घटना कदाचित मेळघाटमध्ये आपण तुम्हाला माहिती असेल, एका फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याला, महिला अधिकाऱ्याला आत्महत्या करावी लागली, जे कोणी मॅडम म्हणाले मेळघाटला होत्या. ही आता 2017च्या 19च्या कोविडच्या वरिष्ठ अधिकारी म्हणजे ठिकाणामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणजे तुम्हाला ऐकायला खरंच असं वाटेल. आम्ही इथे यायच्या आधी ज्या तुमच्या बनसोड मॅडम आहेत, ज्या टीसी आहेत, त्या मॅडमनी सुद्धा असं सांगितलं की मी बसले असताना एका मंत्र्यांनी माझ्या मांडीवरती हात ठेवला. तुम्ही विचार करा, म्हणजे जर एका IAS अधिकाऱ्याला अशा सगळ्या गोष्टींना सामोरे जावं लागत असेल तर या ज्या महिला कर्मचारी आहेत किंवा आपण जेव्हा भविष्यात एखाद्या ठिकाणी कर्मचारी म्हणून काम प्रश्नच नाही. त्या मॅडमनी आजही मी तुम्हाला काय सांगितलं, गिरीश महाजन सारखं नाव किती समोर आलंय. नाही सर, पण बघा त्या म्हणजे आमच्या सगळ्यांच्या बॉस आहेत नाशिकच्या, त्या टीसी आहेत बघा, त्यांना अनुभव आला पण तो मंत्री आहे सर, त्याची पोस्ट कुठपर्यंत असेल त्या देखील म्हणजे त्यांच्या विरुद्ध कारवाई म्हणजे त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. हाच तर मुद्दा आहे ना. पुढे काय असणार की तुम्ही ऐकून घ्या त्याच्या मागे कारण काय असतं. आता मी जे तुम्हाला सांगितलं की ह्या समित्या कशासाठी असतात, मग 1997 पासून ते 2012 पर्यंत ही समिती कार्यरत होती. आजही विशाखा समिती आहे, तिला त्या मार्गदर्शक तत्वानुसार जे अधिकार आहेत आजही ते आहेत. त्या समितीमध्ये किती सदस्य असावेत असं काहीही बंधन नव्हतं. त्याच्यामध्ये पुरुष हा वरिष्ठ अधिकारी अध्यक्ष म्हणून सुद्धा चालायचा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण आजूबाजूच्या प्रिमायसेस मध्ये ज्या काही सामाजिक कार्यकर्ता असतील त्यांना सुद्धा घेण्याचं प्रावधान होतं. तुमच्यासारख्या विद्यार्थी प्रतिनिधींना पण त्याच्यामध्ये घेण्याचं प्रावधान होतं. पण त्याला अनुसरून जी नंतर 2013च्या कायद्यामध्ये एक समिती बनवण्यात आली, त्याला ICC म्हणजे मराठीत जर विचार करायचं झालं तर त्याला अंतर्गत तक्रार निवारण समिती असं म्हटलं जातं. ती समिती कुठे लागू होते तर जिथे कामाच्या ठिकाणी 10 पेक्षा अधिक महिला असतात, 10 पेक्षा अधिक महिला असतात. आणि जर मग एखाद्या ठिकाणी 10 पेक्षा अधिक महिला नसतील तर मग काय, तर तिथे त्या नियमावलीनुसार जिल्हाधिकाऱ्यांना आदेश, जिल्हाधिकाऱ्यांना जो अधिकार आहे की तो प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी LC कमिटी स्थापन करू शकतो, ज्याला लोकल कमिटी म्हणतात, म्हणजे स्थानिक तक्रार निवारण समिती म्हणतात, ज्याच्यामध्ये त्या तालुक्याच्या ठिकाणी जर जिल्हा महिला कल्याण बाल कल्याण समितीचं जर कार्यालय असेल तर तिथे अध्यक्ष जी कोणी असते ती महिला त्याच्यामध्ये अध्यक्ष असते. इतर 2 व्यक्ती जे त्यांना वाटेल ते 2 महिला त्याच्यामध्ये असतात. 3 लोकांची समिती जी आहे ती तालुक्याच्या ठिकाणी असते. त्या समितीमध्ये कोण तक्रार करू शकतं आणि जी समिती अंतर्गत तक्रार निवारण समिती असते, ICC ज्याला म्हणतो, ती कोण स्थापन करतं आणि तो नियोक्ता कोण असतो आणि शासनामध्ये त्या समित्या कुठे आहेत हे सगळं आता आपण इथून ऐकूया. सगळ्यात महत्त्वाचं की 2013चा कायदा हा विशाखा समितीच्या ज्या मार्गदर्शक तत्वाला अनुसरून आहे. मग याच्यासाठी 2012 मध्ये एक निर्भया हत्याकांड किंवा निर्भयासारखा बलात्कार दिल्लीसारख्या शहरात घडतो आणि मग खरंच प्रशासनाला असं वाटतं की महिलांचे अत्याचार हे कुठल्याही मार्गदर्शक तत्व असतील किंवा कुठल्याही सूचने असतील किंवा BNSचे असतील किंवा IPCचे कायदे असतील हे कमी होत नाही. मग याच्यासाठी काय आहे तर मग याच्यासाठी त्यांनी असं दिवाणी न्यायालयाचे अधिकार असणारे कायदे तयार केले की ज्या कायद्याच्या माध्यमातून ती महिला जर कामाच्या ठिकाणी तिच्यासोबत, कामाचं ठिकाण म्हणजे कोणतंही समजा, जर तुमच्यासोबत या ठिकाणी तसा अत्याचार झाला असेल तर तुमच्यासाठी वेगळी कमिटी आहे. पण जर तुम्ही बसमध्ये प्रवास करत असाल तर तुम्हाला पोलिसांकडे न जाता सुद्धा LC कमिटी आहे, त्याच्यामध्ये तुम्ही तशी तक्रार करू शकता. अत्याचारामध्ये काय काय गोष्टी येतात, जसं मी तुम्हाला सांगितलं की साधा स्पर्श करणं किंवा तुमच्यासोबत अवांछित भाषेत बोलणं म्हणजे त्याला आपण म्हणतो की काहीतरी वाईट वर्तन करणं, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये जातात. तुम्ही पाहणार 2013चा कायदा हा 2012च्या घडलेल्या घटनेनंतर अस्तित्वात येतो आणि या कायद्याला दिवाणी सत्र न्यायालयाचे अधिकार मिळतात. याच्यामध्ये एकूण 30 कलम आहेत. त्याच्यामधल्या सगळ्यात महत्त्वाच्या 2 कलम आहेत, कलम 4 आहे आणि कलम 6 आहे. कलम 4 ही अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करण्याच्या संदर्भातली आहे. कलम 6 ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यासंदर्भातली आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यात अधिकारी आहात त्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्याच्या स्तरावरती अशी एक समिती स्थापन व्हावी जिथे शेतात काम करणारी महिला असू देत किंवा एखाद्या दुकानात
कर्मचारी म्हणून काम करणारी महिला असू दे किंवा कुठल्याही एखाद्या ठिकाणी ती महिला एकटी जरी काम करत असेल आणि तिच्यासोबत जर कशा संदर्भातली घटना घडत असेल तर तिला त्या समितीमध्ये स्वतःचा काय करता येऊ दे, तक्रार दाखल करता येऊ दे, यासाठी ती जी समिती आहे ती तालुक्याच्या ठिकाणी आहे. आता आयसीसी किती मोठी आहे आणि किती प्रबळ आहे ते आता आपण पुढे पाहूया. 2012 मध्ये जी घटना घडते ती एका बसमध्ये घडते आणि त्याच्यानंतर देशात संपूर्ण म्हणजे मीही त्यावेळेला लहान होतो, मीही कॅन्डल मार्च केलं होतं. पण आज जेव्हा मला कायदा कळतो तर मला असं वाटतं की महिलांनी या कायद्याला गर्भातलं बाळ जसं आपण मोठं करतो ना तशा अनुषंगाने समजलं पाहिजे. कारण जेव्हा आपण बाळ मोठं करतो त्याला आपण त्याच्यावरती खूप जीव लावतो आणि हा कायदा जोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती जीव लावणार नाही तोपर्यंत तुम्ही स्वतः त्याला संरक्षण प्राप्त करून घेऊ शकत नाही. कारण महिलांचं असं म्हणणं आहे की सर आम्हाला असं वाटतं की आता आम्हाला तिथेच काम करायचं असतं, त्या लोकांच्या मदत कायम वावरायचं असतं. जर आम्ही त्या व्यक्तीला किंवा तशी जर घटना आम्ही एखाद्या कमिटीकडे किंवा कुणाकडे केली तर आम्हालाही ती 4 लोक त्या ठिकाणी पाहिजे असतात. किंवा एक बऱ्याच वेळेला असं असतं की आपण महिला घेतो की एखादा मुख्याला किंवा कोणीतरी म्हणतात मॅडम जाऊ देणार थोडंसं आपण हा विचार करतो. पण हा कायदा त्यालाही आणखी मजबूत कसा करतो तर तेही असं आहे की महिलेला अपेक्षित असणाऱ्या सगळ्या गोष्टी हा कायदा देतो. जर तुम्ही त्या व्यक्तीला जर स्वतःहून जाणून बुजून फसवणार नसाल तर बऱ्याचदा सगळे कायदे हे 2 अर्थाने पण घेतले जातात. आम्ही त्या सरांचं बरोबर नियोजन करतो जरीही तो सर त्याच्यामध्ये सामील नसेल तर त्याचा अनेक घटना होतात. आता इथे आयसीसी कमिटीमध्ये जे 4 मेंबर निवडले जातात त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले जर ते कामाचं ठिकाण 10 पेक्षा अधिक महिलांचं असेल. आता आपण या आश्रमशाळेच्या एका उदाहरणाने समजूयात की आता मी जसं इथे बघितलं की जसं एक मॅडम आहे ह्याच 5 महिला आहेत किंवा इथे 6-7 महिला आहेत. याच्या व्यतिरिक्त जर काही महिला कर्मचारी असतील पण महिला कर्मचारी कोण की ज्यांना या प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमातून नियुक्ती संदर्भातला आदेश मिळाला किंवा त्यांच्या माध्यमातून ती महिला जी आहे ती नियुक्त झाली. मग तुम्ही 200 रुपये रोजाने जर एखादी महिला इथे आणली असेल आणि तिला म्हणत असाल की महिन्याभर काम करायला स्वयंपाक कर, ती महिला त्या कायद्यात येईल तर ती महिला त्या कायद्यात येत नाही. कारण तिला कुठलाही वर्क ऑर्डर किंवा त्या संदर्भातला जो आहे तो निर्णय मिळालेला नसतो. काही शाळा अशा आहेत की जिथे परमनंट कर्मचारी आहेत किंवा ज्याला आपण 4th श्रेणीचे कर्मचारी म्हणतो. काही ठिकाणी कंत्राटी शिक्षिका आहेत पण त्या कंत्राटी शिक्षिका एका निर्णयानुसार शासन निर्णयानुसार जे आहेत त्या शाळेवरती नियुक्त झालेल्या असतात किंवा बाह्य संस्थेच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या असतात. तर त्या कायद्याच्या त्या ज्या आयसीसी कमिटी आहे त्याच्यामध्ये त्यांना तक्रार नोंदवण्याचे जे आहे ते प्रावधान आहे. आता आयसीसी कमिटीमध्ये 4च सदस्य असावेत आणि ते कायद्याच्या कचाटीत राहून असावेत. त्याच्यावरती 5वा कोणताही सदस्य त्याच्यामध्ये घेता येत नाही. विशाखा समितीमध्ये आपण अनेक सदस्य असलेले पाहिजे, बऱ्याचशा ठिकाणी आपण 12 पर्यंत त्याच्यामध्ये सदस्य असतात. याच्यामध्ये मुली विद्यार्थिनी जे आहेत त्यांना न्याय मिळतो का तर अजिबात नाही. कारण का 18 वर्षाच्या आत असल्यामुळे त्यांना पॉक्सो सारखा जो 2012चा कायदा आहे तो लागू होतो. मग इथे सर्वोच्च अध्यक्ष ज्याला म्हणतो त्या समितीचा जो पहिला व्यक्ती असतो जो अध्यक्ष पद असतं ते कुणाकडे असतं. जर ज्या शाळेत तुम्ही आता ती समिती स्थापन करणार असाल त्या शाळेत जर मुख्याध्यापिका ही महिला असेल तर त्या समितीची पहिली अध्यक्ष जी असते किंवा त्या समितीची पहिली अध्यक्ष जी असते ती महिला मुख्याध्यापिकाच असते. जर ती नसेल तर त्याच्या खालोखाल जे पद सर्वोच्च येतं मग अधीक्षिका असेल किंवा एखादी शिक्षिका असेल असं एक पद अध्यक्ष म्हणून तिथे जातं. त्याच्यानंतर परत राखीव ज्या 2 जागा असतात त्याच्यामध्ये एक पुरुष किंवा एक महिला ह्या 50% त्याच्यामध्ये असल्याच पाहिजे. म्हणजे 4 पैकी 3 ह्या महिलाच असाव्यात आणि एक असा पुरुष असावा ज्या पुरुषाची निवड त्या सगळ्यात जास्त महिलांकडून केली जाऊ शकते. म्हणजे तिथे जर 15 महिला असतील तर त्या 15 महिला ज्या 5 पुरुषांमधून जो एक शिक्षक असेल किंवा जो अधीक्षक असेल किंवा एखादा संबंधित व्यक्ती असेल त्याची निवड करेल तो एक व्यक्ती तिथे असतो. त्याच्यामध्ये 4था हा व्यक्ती त्या शाळेचा नसून त्या आजूबाजूच्या प्रिमायसेस मध्ये किंवा त्या शाळेच्या संबंधितला एखादा समाजसेवक महिला जी असेल जिला कायद्याचं नॉलेज आहे जिला समाज क्षेत्रातला तिचा कार्याचा अनुभव असेल 4 महिला समितीमध्ये असतात. आता आश्रमशाळेमध्ये मी जसं सांगितलं की 10 पेक्षा अधिक महिला काम करतात तर ती समिती आश्रमशाळेच्या स्तरावरच काम करते. जर आपल्या इथे 10 पेक्षा अधिक महिला नाही आणि मी प्रकल्प अधिकाऱ्याची जबाबदार आहे तर माझी समिती ही कुठे असणार आहे प्रकल्प अधिकारी आहे. कारण तिथे 5 महिला कर्मचारी आणि प्रत्येक आश्रमशाळेतली 1+ महिला कर्मचारी एकूण 10 महिला कर्मचारी या व्यवस्थेतल्या असतात. त्याच्यामुळे या आश्रमशाळेत जर 10 पेक्षा आतमधल्या महिला असतील तर आपली समिती आजही प्रकल्प अधिकारी कार्यालयाला जर कधी माहिती देते तर त्या समितीमध्ये पीडीए मॅडम ज्या गजबी आहेत त्या समितीमध्ये तुम्हाला जर भविष्यात कधी असा अनुभव आला तर तुमच्यासाठी ती समिती लागू होते. मग बऱ्याचदा तुमची आई जर एखाद्या दुकानात काम करते, कपड्याच्या दुकानात काम करते, एखाद्या घरीकडे ती स्वयंपाक करायला जाते, घर काम करायला जाते, एखाद्याच्या शेतात ती काम करायला जाते किंवा तुम्ही 18 वर्षाच्या वर असाल आणि तुम्ही एखाद्या दुकानात काही ना काही झेरॉक्सच्या दुकानात काम करत असाल किंवा बऱ्याचदा आपण आता गावांमध्ये बघतो की आपण पहिल्यांदा काहीतरी 4 पैसे कमवायसाठी